नमस्कार. आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे प्रकृतीस्थ पुरुषाच्या स्वरूपाचे वर्णन केल्यानंतर आता जीवात्मा आणि परमात्मा यांची एकता करीत आत्म्याच्या गुणातीत स्वरूपाचे वर्णन भगवंत करीत आहेत. श्लोक 22. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. श्लोकाचा अर्थ: या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता, सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भर्ता, जीवरूपाने भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. या देहामध्ये स्थित असलेला हा आत्मा वास्तविक परमात्माच होय. या म्हणण्यातून क्षेत्रज्ञाच्या गुणातीत स्वरूपाचा संकेत केलेला आहे. याचा अभिप्राय असा की प्रकृतीजनित शरीरांच्या उपाधीमुळे चेतन आत्म्याला अज्ञानामुळे जीवभाव प्राप्त झाल्यासारखा वाटतो. तो क्षेत्रज्ञ वास्तविक या प्रकृतीपासून पूर्णपणे अतीत असा परमात्माच होय. कारण त्या परब्रह्म परमात्म्यामध्ये आणि क्षेत्रज्ञामध्ये वस्तुतः कोणत्याही प्रकारचा भेद नाही. फक्त शरीररूपी उपाधीमुळेच भेद वाटतो. त्या आत्म्यालाच उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वर आणि परमात्मा असेही म्हटले आहे. या म्हणण्याद्वारे या गोष्टीचे प्रतिपादन केलेले आहे की भिन्न भिन्न निमित्तांनी एकाच परब्रह्म परमात्म्याला भिन्न भिन्न नावांनी पुकारले जाते. वस्तूच्या दृष्टीने ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. याचा अभिप्राय असा की सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्मा हाच अंतर्यामी रूपाने सर्वांच्या शुभाशुभ कर्मांचे निरीक्षण करणारा आहे. म्हणून त्याला उपद्रष्टा असे म्हणतात. तोच अंतर्यामी रूपाने संमती इच्छिणाऱ्याला उचित अनुमती देतो. म्हणून त्याला अनुमंता असे म्हणतात. तोच विष्णूच्या रूपाने संपूर्ण जगताचे रक्षण आणि पालन करतो. म्हणून त्याला भर्ता असे म्हणतात. तोच देवांच्या रूपाने सर्व यज्ञांचा हवी आणि सर्व प्राण्यांच्या रूपात सर्व भोग भोगतो. म्हणून त्याला भोक्ता असे म्हणतात. तोच लोकपाल आणि ब्रह्मादी ईश्वर यांचेही नियमन करणारा महान ईश्वर आहे. म्हणून त्याला महेश्वर असे म्हणतात. वस्तुतः तो नेहमीच सर्व गुणांच्या पूर्णतः अतीत आहे. म्हणून त्याला परमात्मा असे म्हणतात. अशा प्रकारे त्या एकाच परब्रह्म परमात्म्याला भिन्न भिन्न निमित्तांनी भिन्न भिन्न नावांनी पुकारले जाते. वस्तुतः त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. अशा प्रकारे आज आपण 22व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 23व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.